तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आणलेलं आहे एक सिम्प्लेक्स कंपनीचं वायरलेस मायक्रोफोन. तर आज आपण त्याची अनबॉक्सिंग करूयात. फर्स्ट थिंग असं जर केल्यानंतर आपल्याला फ्रंटला M10 असं माईक वगैरे दिसते सिम्प्लेक्स कंपनीचं. त्याच्यानंतर आपल्याला एक हे पण येते त्याच्यासोबत कनेक्टर, आणि त्याच्यानंतर थोडंसं बॉक्सचं थोडंसं ओपन केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं इंट्रोडक्शन, यामध्ये चार्जर वगैरे येतं देतात. चला याला आपण थोडंसं साईडला ठेवूया आणि बघूया काय काय. आता मित्रांनो, यांना आपल्याला मोबाईलला कनेक्ट कसं करायचं आहे हे आता आपण बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माईक घ्यायचं आहे. यामध्ये बॅक साईडला एक स्विच आहे जे की आपल्याला ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर आपण बघू शकता ग्रीन लाईट आणि रेड लाईट चालू झालं आहे. त्यानंतर आपल्याला अँड्रॉइड मोबाईल घेऊन त्यामध्ये बॅक साईडला पुश करायचं आहे. त्यानंतर कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला आता ते ॲक्च्युअलमध्ये कनेक्ट नाही झालं, तर आता कनेक्ट करायचं कसं, तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये जाऊन OTG नाव आपण टाकल्यानंतर OTG कनेक्शन असं हे येईल आपल्याला, आणि OTG कनेक्शन ऑप्शनला आपल्याला ऑन करायचं आहे. त्यानंतर आपलं माईक जे आहे ते ऑलरेडी ग्रीन लाईट फक्त स्टॉप झाला आहे, म्हणजेच आपलं जे माईक आहे ते कनेक्ट झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपण व्हिडिओमध्ये क्वालिटी पण आपण चेक करू शकतो, आणि माईकचे आता आपण बघू शकतो आवाज वगैरे. तर आता आवाज वगैरे आपण चेक करूया. तुम्हाला मी डिफरंट दाखवेल दोन्हीचा पण, की ॲक्च्युअलमध्ये नॉर्मल आवाज कसा आहे आणि माईकमध्ये आवाज कसला येतो ते पण आपल्याला मी दाखवून देईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर डिस्कनेक्ट करायचं फार सोपं आहे मित्रांनो. आपल्याला सिम्पली, आणि नाही जरी केलं तरी पण चालतं, आपण स्विचला आपण पुश करून ॲटोमॅटिकली बंद होऊ शकतं आणि OTG कनेक्शन काढून टाकायचं मित्रांनो. आणि आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की याला चार्ज वगैरे करायची गरज आहे, पण याला चार्ज वगैरे करायची गरज नाही. याला पण सॉकेट आहे, पण याला चार्ज करायची गरज नाही. माईकला आपल्याला सी टाईप पोर्ट येतं, ज्यामध्ये आपल्याला मोबाईलसोबत येऊन जातं, तर आपण ते पण आपण यूज करू शकतो आणि चार्ज करू शकतो. आपण माईकला रेकॉर्ड केलेला जो आवाज आहे तो ॲक्च्युअलमध्ये कसा येतो ते आपण बघू शकता. तर आवाज वगैरे आपण चेक करूया. तुम्हाला मी डिफरंट दाखवेल दोन्हीचा पण, की ॲक्च्युअलमध्ये नॉर्मल आवाज कसा आहे आणि माईकमध्ये आवाज कसला येतो ते पण आपल्याला मी दाखवून देईल. तर आवाज वगैरे आपण चेक करू. त्यामध्ये मित्रांनो जो नॉईज कॅन्सलेशन आहे, जो पूर्णपणे जो बॅकग्राऊंडचा जो साऊंड आहे तो टोटली ऑफ होतो, ज्यामुळे ते आणि हे जर कुणाला कळलं नाही त्यासाठी इंट्रोडक्शन बुक आहे. यामध्ये आपण सर्व काही बघू शकतो कसल्या प्रकारची करायची. सिम्प्लेक्स ही चांगली कंपनी मित्रांनो, आणि मी घेतले मित्रांनो हे 1100 रुपयाला शॉपवर घेतलेलं आहे मित्रांनो.